नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले कुक विथ स्नेहल भाग्यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये। सोयाबीनची भाजी तर सगळ्यांनीच खाल्ली असेल, पण आज आपण त्याच सोयाबीन पासून काहीतरी वेगळी रेसिपी करणार आहोत। तर आज आपण सोयाबीनचा खिमा कसा बनवायचा हे पाहूयात। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी एका पातेल्यामध्ये सोयाबीन घालून त्यामध्ये पाणी घालून 5 ते 7 मिनिट छान उकळून घ्यायचे आहे। हा मैत्रिणींनो, सोयाबीन छान उकळलेलं आहे। आता ते एका चाळणीमध्ये काढून घेऊयात। आता हे सोयाबीन आपण थंड पाण्यामध्ये टाकलेले आहेत। ते मिक्स करून ते हाताने अगदी त्यातील पाणी पूर्ण निघेपर्यंत छान पिळून घ्यायचे आहेत। त्यामध्ये पाणी राहता कामा नये। तर पहा, या पद्धतीने आपण सर्व सोयाबीन पाणी काढून घेऊयात। आता आपण जे सोयाबीन पाणी काढून घेतलेले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। तर त्याची जाडसर अशी पेस्ट करायची आहे। त्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। तर पहा, या ठिकाणी आपली जी सोयाबीनची जाडसर अशी पेस्ट तयार झालेली आहे। पहा, आता आपण त्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघूयात। तर त्यासाठी 2 टोमॅटो आपण उभे कट करून घेतलेले आहेत। एक मोठा कांदा देखील उभा कट करून घेतलेला आहे। आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आहे। तर आता कढईमध्ये कांदा घालून तो लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। अगदी जास्त करपवायचा देखील नाही। तर आता त्यामध्येच आलं आणि लसूण घालून घेऊयात। 2 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घेऊ। ते छान परतलं की आपण त्यामध्येच आपण भरपूर सारी कोथिंबीर देखील घालूयात। त्यामुळे अगदी भाजी छान होईल। मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण कांदा परतताना त्यामध्ये तेल वापरलेले नाही। तर आता त्यामध्ये कट केलेले टोमॅटो देखील घालून घेऊयात। अगदी टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतायचे आहेत, ज्यामुळे भाजीला आंबटपणा येणार नाही। तर पहा, या ठिकाणी आपले टोमॅटो छान मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे। एक 5 ते 7 मिनिट हे टोमॅटोचं वाटण छान परतून घ्यायचं आहे। आता कांदा टोमॅटो छान परतलेला आहे। ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पेस्ट बनवून घेऊयात। आपण एका कढईमध्ये तेल घालून घेऊयात। तेल छान तापले की त्यामध्ये मोहरी, जिरी घालून घेऊयात। त्यामध्ये 2 छोटे दालचिनीचे तुकडे, तमालपत्र आणि 7 ते 8 लवंग घालून घेऊयात। हे गरम मसाले छान परतले की त्यामध्ये आपण जे टोमॅटो कांद्याचे वाटण तयार केले होते तर ते घालून ते देखील परतून घेऊयात। आता या वाटणामध्ये आपण लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि हळद घालूयात। त्यानंतर त्यामध्येच काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि घरगुती मसाला आपल्या आवडीनुसार तिखट कमी किंवा जास्त वापरू शकतात। तर आता हे सर्व छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। पहा मैत्रिणींनो, या ठिकाणी वाटण आपले छान तेल सुटेपर्यंत परतून झालेले आहे। आता त्यामध्ये आपण बारीक केलेली सोयाबीनची पेस्ट घालून ती त्यामध्ये मिक्स करून घेऊयात।
मैत्रिणींनो, हा खिमा बनवताना यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला नाही. तर पहा, या ठिकाणी हे सर्व छान एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून आपण 5 मिनिट छान शिजवून घेणार आहोत. पहा मैत्रिणींनो, हा आपला सोयाबीनचा खिमा छान तयार झालेला आहे. तर तुम्ही देखील नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.